ठाण्याची बॅटरी आता चार्ज होताना पिछाडी भरून काढलेली आहे ठाण्याने, बरोबरी साधलेली आहे ठाण्याने. गुणसंख्या 26-26. लॉबीच्या पूर्णपणे बाहेर काढायचा आणि त्याला अजिबात सोर्स द्यायचा नाही, लॉबीचा उपयोग करण्याची संधीच द्यायची नाही. योग्य खेळी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. निश्चितपणे छाया मानलं पाहिजे ठाण्याच्या संघाला. 10 गुणांची पिछाडी त्यांनी भरून काढली आहे आणि अजून सामन्याला 10 मिनिटं शिल्लक आहेत. अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत. कमबॅक केलेला आहे, मुसंडी मारलेली आहे ठाण्याच्या टायगर्स. रमेश भेंडेगिरी सर आता निश्चितच त्यांना चांगलं टॉनिक देतील आणि त्यांच्या वीक पॉईंट त्यांना समजावून सांगतील. आणि 1-2 पकडी किंवा 1-2 चढाई तुमच्या सक्सेसफुल झाल्या की तुमचा उत्साह वाढतो, कॉन्फिडन्स येतो. तोच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आहे. निश्चितपणे इथे पुढे जाऊन जर सांगली हा सामना हरला तर ते स्वतःला निश्चित कोसतील, कारण 10 गुणांची ही भक्कम आघाडी अंतिम सामन्यात 10 गुणांची आघाडी घालवणे म्हणजे निश्चित मोठ्या चुका झाल्यात त्यांच्या. बरोबर आहे राहुल, पण चूक सावरायला वेळ, 9 मिनिटांचा वेळ अजून बाकी त्यांच्याकडे. ठाण्याची देहबोली आता बदललेली आहे, स्वतःच्या एलिमेंटमध्ये आलेला आहे ठाण्याचा संघ. चपळपणे टो टच करण्याचा प्रयत्न, झपाटून पुढे एक स्पर्श. एखादी पकड होते त्यावेळेला अँटी रेडर तरी बरोबर असतो किंवा रेडरनी तरी त्याची काही चूक केलेली असते. ह्याचा ताळमेळ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि ते पकडीत रूपांतर झालेलं असतं. निश्चितपणे हा पहा निसटलेला आहे. परत एकदा सांगलीचा रेडर 1 गुण मिळून आपल्या संघासाठी परत आलेला आहे. पहिल्यांदा रेड करायला गेला होता सागर वडार आणि त्यांनी पहिल्या रेडमध्ये गुण मिळवलेले आपल्या संघासाठी. झेप घेताना त्याचे पुढे असलेले हात त्यांनी मध्यरक्षकाला लावले आणि तो बाहेर आला. हे अतिशय उत्कृष्ट असं पदलालित्य आणि त्याची झेप जी घेण्याची पद्धत आहे ती वाखाणण्याजोगी आहे. बरोबर आहे. आणि सूरज देसाई दरम्यान तेच जर त्याचे हात मागे असते तर पटात तो आउट झाला असता. बरोबर आहे छाया. सांगलीकडे परत एकदा 1 गुणाची आघाडी. बलवान सूरज देसाईचा 1 गुण. आता कोपरा रक्षक अर्धवट त्याच्या अंगावर गेला, पूर्णपणे त्याच्या अंगावर जाऊन त्याच्या पोटाला साखळी लावून त्याला तिथे उभं करायला हवं होतं. कृष्णा मदनेनी फक्त एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला महाकाय सूरज देसाईला. ठाण्याकडे आता आघाडी 1 गुणाची. सांगलीचा नवीन रेडर. पारडं फिरलेलं आहे राहुल, निश्चितपणे पारडं फिरलेलं आहे, पण परत गुणसंख्या समान. सूरज बनसोडेची चूक. ठाण्याच्या खेळाडूंनी आता अशा प्रकारच्या चुका करणं त्यांना चालणारच नाहीये. निश्चितपणे कोणत्याही संघाला चुका करणं चालणार नाहीये, पण हा खेळ आहे. दबावाखाली दोन्ही संघाच्या चुका होत आहेत. स्कोर बराबरीत. सांगली 28 ठाणे 28. यासाठी परत एकदा योग्य रीतीने आणि मुद्दाम कप्तानाची जबाबदारी आहे की काम डाऊन करणं खेळाडूला, त्यांना समजावून सांगणं आणि अशा तऱ्हेचे गुण जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं. परत एकदा कृष्णमधने मोहाला बळी पडला. आता महेश मगदूम सांगलीसाठी 1 गुणाची आघाडी आहे आता ठाण्याकडे. पदस्पर्श. बघा मान्यवर आपल्या वेळात वेळ काढून संपूर्ण सामना पाहतायत या ठिकाणी, पण अशी पर्वणी आता पुढच्या 6 महिन्यात पाहायला मिळणार नाहीये. आणि झंझावात जो चालू आहे, खेळाचा थरार जो चालू आहे, तो प्रत्येकाला तो अनुभवायचा आहे आणि त्याचा आनंद लुटायचा आहे. आपण बघतोय प्रेक्षक राजा किती आनंदाने उसळ्या मारतोय स्टेडियमवर. उत्साहाचे तुषारांचा फवारा प्रेक्षकागृहामध्ये. अटीतटीचा सामना, पण तुर्तास तरी ठाण्याची भट्टी जास्त तापलेली. तफावत भरून काढून त्यांनी सामना बरोबरीत आत्ता आणलेला आहे. सांगलीच्या 7 नंबरच्या रेडरची पदस्पर्शावर जास्त भर आहे. ते पहा चपळाची हुल. सेकंड हाफ मध्ये आता 6.5 मिनिटं शिल्लक आहेत आणि सांगली आणि ठाणे यांच्या गुणफलक बरोबरीमध्ये. 29-29 टाइम आउट. निलेश साळुंकेची रेड आता. 6 खेळाडू सांगलीचे शाबूत. उजव्या कोपऱ्यातून चढाई निलेश साळुंकेची. सरसालाय मध्यापर्यंत. परत एकदा मागे. ते पहा चपळपणे टोटचा प्रयत्न. परत एकदा बोनस लाईन पार आणि पदस्पर्श. हे मनीषानंद खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष, त्यांच्या पत्नी ज्या नगरसेविका आहेत, माजी महापौर पिंपरी चिंचवडचे योगेश बहल आपल्या स्क्रीनवर. हा पहा झालेला स्पर्श महेश मगदुमला. नाही माफ करा, महेश मगदुम शाबूत आहे अजून. महेश मगदुमची चढाई चालू आहे. हा पहा पट ठोकला महेश मगदुमने. 1 गुण मिळवलेला आहे. खरं तर छाया बरं झालं ठाण्याने पिछाडी भरून काढली. ती मॅच 1 साइडेड होणार होती, ती आता 1-1 गुणाची मॅच होते इकडे तिकडे. निश्चितच, कारण दोन्ही संघ विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं प्रयत्न होणारच आहेत 100%. काटेकी टक्कर पाहायला मिळते इथे. सूरज देसाईची लात
आणि स्पर्श झालेला आहे. आणि त्यातून महत्वाचं म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि अंतिम सामन्यात त्यांनी प्रवेश केलाय. ह्याचाच अर्थ असा आहे की सगळ्या सामन्यांवर मात करत ते इथपर्यंत आलेले आहेत. निश्चित. सागर वडार आता गेल्या रेडमध्ये यशस्वी झाला होता. हा पास सागर वडार झेपावला मध्य रेषेपर्यंत. 2 गाड्यांना टिपलाय त्यांनी ठाण्याच्या. चुकीची पकड सचिन पाटीलची ठाण्याच्या. टेम्प्ट होऊन अंगावर जाऊन पकड करण्याचा प्रयत्न ठाण्याकडून नको व्हायला. सांगलीला परत एकदा 1 गुणाची आघाडी. ठाण्याची आता रेड. झपाट्याने उलटीलात. परत एकदा उलटीलात. सेकंड हाफ मधली शेवटची 5 मिनिटं उरलेली आहेत. सूरज देसाई. सांगली 31 ठाणे 30. 1 गुणाची आघाडी सांगलीकडे. आणि हा परसूट केलेला आहे बघा. पण स्पर्श केला नाही असं मान्य केलेलं आहे रोहित बन्नेनी सांगली रॉयल्सच्या. खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन पहिल्यांदा आलेला आहे रोहित बन्ने. रक्षपंक्तीचा खेळाडू आहे हा, पण हा अटॅक मध्ये आलेला आहे. विविधता परत एकदा अंतिम क्षणी सांगलीच्या वतीने आक्रमणात. बघा प्रेक्षक किती टेन्स आहेत. बहुतांची हे आपले नख कुरतडीत असतील. स्पर्श केला नाही असा रोहित बन्नेचा दावा. पहा किती अप्रतिम खेळाडू वृत्ती आहे इथे खेळाडूंची. टाइम आउट. 4 मिनिटं बाकी आहेत मॅक्स गॉडविकच्या महाकबड्डी लीगच्या पुरुषांच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. आणि जिकरीचे इथे संदेश आणि परामर्श कोच डॉक्टर रमेश बेंडीगिरींचा. ही पहा काही ठळक क्षणचित्र. महेश मगदूमचा कडेलोट. वास्तविक पाहिलं तर विश्वास बसणार नाही की केवळ राज्य पातळीवरची लीग आहे. ज्या स्तरावर खेळाडूंनी आपला खेळ उंचावलेला आहे पाहणाऱ्यांना निश्चित वाटेल की आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने चालू आहेत. टाइम आउट संपलेला आहे. सूरज देसाई आलेला आहे. नेहमीप्रमाणे संत चढाई आणि आता गच करून त्याचा वेग वाढणार आहे. बघा रॉकेट सुटलेला आहे. सपाटून पदस्पर्श. बैठीलात आणि 1 पदस्पर्शाचा दावा. पुढे गेलेला आहे आणि मध्य रेषेपर्यंत आनंद पाटील. चपळ एक्सप्रेस सांगलीची. आनंदनी कोपऱ्याला स्पर्श हा केला. सागर वडार आहे. माफ करा सागर वडार आहे. सागर वडार. सागरनी कोपऱ्याला स्पर्श करून तो निघत होता आणि मध्यरक्षक टाइमली गेला होता पण तो क्रॉस गेला. त्याने जर सरळ रेषेत गेला असता तर तो पुश आउट करून ते लॉबीत काढू शकला असता बाहेर. एक स्पर्श केल्याचा दावा. हळूहळू सांगलीकडे आघाडी येत चालली आहे. पण काटेकी टक्कर. आठवीतटीचा सामना खऱ्या अर्थाने. परत एकदा सागर वडार. आतापर्यंत त्याच्या दोन्ही रेड यशस्वी झालेल्या आहेत. हवेत उलटीला फिरवलेले आहेत. कोणताही धोका न पत्करता परत सागर वडार. टाइम आउट या ठिकाणी. आता केवळ 2.5 मिनिटं बाकी आहेत. विजय आणि पराजय याचा अंतर 2.5 मिनिटात ठरणार आहे. पुरुषांचा महाकबड्डी लीग चॅम्पियन पहिल्या मॅक्स गॉडविक महाकबड्डी लीगचा चॅम्पियन 2.5 मिनिटात ठरणार आहे. रंजक असे काही क्षण. ऑडियन्समध्ये आज अनेक प्रेक्षक जे आहेत पाठीराखे जे आहेत हे पहा जबरदस्त चढाई. तिकडे सूरज देसाईची गुण मिळवल्याचा दावा त्याचा. पुढे झेपावला आणि स्पर्श केला त्यांनी. त्याच्या अंगावर गेलेला सागर वडार तिकडे चुकला. आणि परत एकदा चपळ एक्सप्रेस. आनंद पाटील सांगलीसाठी. ठाण्याकडे आता 1 गुणाची आघाडी आणि लॉबीत गेलाय आनंद पाटील. 1 गुण मिळवलेला आहे. नक्कीच त्यांनी झेप घेऊन गुण घेतलाय आणि तो लॉबीत गेलाय. गुणसंख्येची बराबरी 34-34. अँटीरेडरने आपली जागा सोडून विस्कळीत झाले होते. 3ही खेळाडू कोपऱ्यात एकत्र आले म्हणून आनंदला सोपं केलं त्यांना पकडणं. 3 किंवा 4 खेळाडूमध्ये तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण करत असताना तुमची जागा सोडून इकडे तिकडे फिरणं योग्य नाहीये. रेडरला त्याचा फायदा होतो. गेला सामना जेवढा रंजक झाला होता त्याहून अधिक रंजक हा सामना आता वाटचाल करत आहे रंजकतेच्या आपल्या एकदम परिसीमेकडे. या सांगली संघाच्या मालकीण आहेत. उत्कंठा वाढलेली आहे दोन्ही मालकांची सांगलीच्या. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आहेत. सांगली 33 ठाणे 34. 1 गुणाची आघाडी आता ठाण्याकडे आलेली आहे. या 2 मिनिटांमध्ये 30 सेकंदाला 1 चढाई म्हटलं तर 4 ते 5 चढाया होऊ शकतील. मध्य दरम्यान कुठला तरी वाद उफाळला इथे. दोन्ही संघातील खेळाडू प्रशिक्षक
हे पंचांसमोर जाऊन आपली याचिका सादर चुकीचा करत आहेत. खेळाडू आत आला असा काही त्यांचा दावा चालू बरोबर आहे. आहे. पण पंच आणि जो साईड स्कोर सहपंच साईड स्कोरर ह्यांचा जो नियम असेल त्यांच्याकडे जे लिखाण ठेवलेलं असेल बरोबर. त्या अपडेट प्रमाणे त्यांनी तो डिसिजन घेऊन त्यांना सोयीचा असा मार्ग सांगायला हवाय. बरोबर आहे. थोडा सोडवायचा प्रयत्न टेक्निकल बेंचचा. टाइमआउट इथे घड्याळ थांबलेला आहे, त्यामुळे सामन्याचा वेळ कुठला जाणार नाहीये. तिन्ही पंच विचार विमर्श करताना आणि साईड स्कोररकडनं निश्चितच नोंद ठेवलेली असते राहुल. बरोबर आहे. प्रत्येक रेडची नोंद असते, प्रत्येक गुणाची नोंद असते आणि एक नाही तर दोन स्कोरर असतात तिकडे. दरम्यान ठाण्याकडे ही आतापर्यंतच काही ठळक क्षणचित्र दुसऱ्या हाफ मधली. आनंद पाटील यशस्वीपणे सुटला तो क्षण. अनिल पाटील बाद झाला तो क्षण. निलेश साळुंके खेळाडून सुटला बघा. दोनदा कृष्ण मदनेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तरी तो एका तोडून बाहेर. महेश मगदूम एकदा बाद झाला तो क्षण. चपळाशी उडी विळख्यातून निलेश साळुंकेची तिथे पाहिली आपण. सामना सुरू झालेला आहे. ठाण्याची चढाई, चपळाची चढाई सुरत देसाईची आणि निसटलाय सुरत त्याच्यातून आणि गुणसंख्या वाढवलेली आहे ठाण्याची. सूरजने प्रत्येक चढाईमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या संघासाठी गुण घ्यायचा सपाटा लावलाय. दोन खेळाडू बाद केलेले आहेत त्यांनी. निश्चितपणे त्याची देहबोली सांगते की मी सामना जिंकायला या स्पर्धेत उतरलेलो आहे. निश्चितपणे 2 गुणांची आघाडी ठाणे टायगर्सकडे. आणि हा पाप सांगलीच्या सागर वडारची यशस्वी रेड. विळखा त्यांनी झुगारलेला आहे ठाण्याच्या रक्षापंक्तीचा पहा. 2 खेळाडूंचा त्याला झालेला स्पर्श. 2 खेळाडूंना त्याने बाद केलेला आहे. मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे सागर वडार. बघा गुणफलक आता बदलेल. परत एकदा 36-36 दोन्ही संघांचा 36चा आकडा. आणि स्पर्धेचं शेवटचं मिनिट. काही होऊ शकतं या एका मिनिटामध्ये. देवाला साकडं सांगलीच्या मालकांचं. आता देव काही करू शकत नाही. सगळं काही आहे खेळाडूंच्या हातामध्ये. देव आता निष्प्रभ. देव देखील सामना पाहण्यामध्ये गुंग. देवाची कोणतीही दखल नाही. चपळाची चढाई आनंद पाटीलची. आता पहा 30 सेकंद बाकी आहेत सामना संपायला. ही रेड अत्यंत महत्वाची ठरणार आहे. एक जर स्पर्श केला आनंद पाटीलनी तर तो विजयी गुण ठरेल त्याच्या संघासाठी. आनंद पाटीलला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. सेकंदाकरता तो तिथे खाली पडल्यासारखं झालं त्याला आणि तो तिथे अडखळला. हा पहा ही खरं तर सामना- महत्वाची रेड होती. पकडला तिथे आनंद पाटीलला. खरं तर सामना बरोबरीमध्ये आहे तरी असा ह्या प्रकारे आउट होणं गरजेचं नव्हतं या ठिकाणी. आता निश्चितपणे सांगलीचा आनंद आता दुःखात बदलण्याची चिन्ह. सूरज देसाईला पकडलंच पाहिजे. सांगलीने जरा सामना जिवंत ठेवायचा आहे तर काही करून त्याच्यावर आक्रमण केलंच पाहिजे. असं पण हारणार तसं पण हारणार. आणि अशा रीतीने ठाणे टायगर्स विजयी. महाकबड्डी